भारतीय नौदलाने चीनलाही धूळ चारले, पण ती कशी? तर भारतीय नौदलाच्या शक्ती संवर्धनामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने आता विस्ताराचे धोरण स्वीकारत श्रीलंकेतील कोलंबो डॉकयार्ड PLC मध्ये 249 कोटी रुपयांना तब्बल 51% हिस्सा खरेदी करत आपला पहिला आंतरराष्ट्रीय करार जाहीर केलाय. हा करार केवळ व्यावसायिक नाही, तर भारताच्या सागरी धोरणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण हिंदी महासागरात वाढत चाललेली स्पर्धा आणि विशेषतः चीनचा वाढता प्रभाव लक्षात घेता भारताने उचललेलं हे पाऊल सामरिकदृष्ट्या खूप मोठं आहे. श्रीलंकेमधील कोलंबो बंदर हे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराचं एक महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. या बंदरातून दररोज मोठ्या प्रमाणावर जहाजांची ये-जा होते. अशा परिस्थितीत कोलंबो डॉकयार्डमध्ये भारताची उपस्थिती म्हणजे सागरी क्षेत्रात मजबूत पाय रोवल्यासारखंच आहे. गेल्या काही वर्षात चीनने हिंदी महासागरात आपला प्रभाव वाढवण्याचे अनेक प्रयत्न केले. श्रीलंकेतील विविध प्रकल्पांद्वारे चीनने या भागात आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारताने श्रीलंकेला वेळोवेळी चीनचे मनसुबे दाखवून देत मत्सुदी विजय मिळवला. 2014 पासून भारताने संरक्षण आणि सागरी सुरक्षेवर विशेष भर दिला आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करताना माझगाव डॉकने युद्ध नौका, विध्वंसक आणि पाणबुड्यांच्या निर्मितीत मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळे आता भारताला या करारामुळे भविष्यात सागरी मोहिमांसाठी मोठा फायदा होणार आहे. जहाज दुरुस्ती, लॉजिस्टिक सपोर्ट, इंधन पुरवठा आणि तांत्रिक सहाय्य या सर्व गोष्टी आता अधिक सुलभ होणार आहेत. विशेषतः हिंदी महासागरात भारतीय नौदलाची उपस्थिती अधिक मजबूत होईल. एवढंच नाही तर तज्ज्ञांच्या मते हा करार भारतासाठी गेम चेंजर ठरू शकतो. कारण यामुळे केवळ व्यापार नव्हे, तर संरक्षण क्षेत्रातही भारताची पकड अधिक मजबूत होणार आहे. एकूणच काय तर माझगाव डॉकचा हा निर्णय म्हणजे केवळ एक डील नाही, चीनच्या मनसुबांना चकवणारा भारताचा अभिमानास्पद विजय आहे. याबद्दल आता तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.